नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण ज्वारीच्या पिठाच्या अगदी छान फुगणाऱ्या, दिवसभर मऊसूत राहणाऱ्या भाकरी कशा करायच्या हे बघणार आहोत। आणि त्यासोबतच झणझणीत असा झुणका, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही आणि चवीला तर अप्रतिम असा झुणका कसा करायचा ते बघणार आहोत। झुणका भाकरी हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच फार आवडतं, तर तुम्हीही असा झुणका भाकरी नक्की करून बघा। तर चला हे कसं करायचं आहे ते आता बघूया। ज्वारीच्या पिठाच्या भाकरी करण्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ताटात। आता तुम्हाला लहान मोठ्या कशा भाकरी करायच्या आहेत त्या अंदाजाने पीठ घ्या आणि एका वेळी खूप पीठ घ्यायचं नाही मळण्यासाठी, एक 2 भाकरीचं होईल एवढंच पीठ मळायचं। आता ह्याच्यात साधं पाणी घालून याला मळायचं आहे, तर थोडं थोडं करून पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही, कारण ह्या पिठाला चिकटपणा फार कमी असतो, त्यामुळे अगदी थोडं थोडं साधं पाणी घालायचं। आता हे पीठ मी आत्ताच दळून आणलं आहे, त्यामुळे हे ताजं पीठ आहे। जर तुमचं खूप दिवसांचं पीठ असेल तर पाणी थोडं गरम करून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी, एक अर्धी वाटी वगैरे पाणी गरम करून याच्यात मधोमध घालायचं आणि मग त्याला मळायचं आहे, म्हणजे थोडं ते पीठ चिकट होतं आणि भाकरी व्यवस्थित होतात। आता हे पीठ असं दाबून दाबून मळायचं आहे, दाखवते तसं। तुम्ही जेवढं छान हे पीठ मळणार तेवढ्या भाकरी आपल्या खूप छान होतात। हे बघा, ज्वारीच्या पिठाला मुळातच चिकटपणा थोडा कमी असतो, त्यामुळे पाणी घेताना थोडं थोडं घ्या, एकदम घालू नका, नाहीतर खूप पीठ असं पातळ होईल। असं चांगलं हाताच्या सहाय्याने असं मळून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे पीठ मी खूप असं घट्ट झालं आहे थोडं, तर थोडंसं पाण्यात हात बुडवायचा। आपल्या हाताचं जे हा भाग असतो त्याने ते व्यवस्थित दाबून दाबून मळायचं। पीठ जर तुम्ही खूप घट्ट ठेवलात तर भाकरी करताना त्याला चिरा जातात, त्यामुळे खूपही घट्ट नाही करायचं। फक्त आता पाण्यात हात बुडवायचा आणि पीठ मळायचं आहे। आता इथे बघा, हे पीठ मी असं करून घेतलं आहे, खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही, अगदी व्यवस्थित झालं आहे। आता एवढ्या पिठात माझ्या 2 भाकरी होतील। आता असा गोळा हातावर घ्यायचा, गोल करायचा आणि त्याला हातावर थोडं थापून घ्यायचं। हे बघा, म्हणजे आपल्याला भाकरी थापताना सहज थापता येते। आता खाली थोडं अगोदर पीठ घालायचं, त्याच्यावर गोळा ठेवायचा, गोळ्यावरही थोडं पीठ घालायचं आणि असं हाताने त्याला थापायचं आहे। कडेनं त्याला दुसरा हात लावायचा, म्हणजे भाकरी छान आपली गोल होते। आणि भाकरी थोडी मोठी झाली की आपण दोन्ही हाताने थापणार आहोत। तुम्हाला जर खाली भाकरी ताटाला चिकटते असं वाटलं तर भाकरी हातात उचलायची आणि परत खाली थोडं कोरडं पीठ घालायचं आणि असं फिरवायची भाकरी आणि कडेनं त्याला पातळ करायचं आहे। अधूनमधून असं मध्ये थापायची, म्हणजे मध्ये थोडं जाड झालं असेल तर ते पातळ होतं। हे बघा, असं दोन्ही हातांनी हळू हातांनी त्याला दोन्हीकडून थापायचं आहे। खाली पीठ तुम्ही व्यवस्थित लावलात तर ती भाकरी अजिबात चिकटत नाही ताटाला, आणि वर हाताला चिकटत असेल तर वरून थोडं पीठ घाला। असं कडेनं थापायची व्यवस्थित, म्हणजे कडा छान पातळ होतात। हे बघा, आता आपली इथे छान भाकरी तयार झाली आहे, पातळ अशी। आता तव्यावर घालूया। आता मी गॅसवर तवा अगोदरच ठेवला होता। तवा गरम झाला की भाकरी घालायची, जी खालची बाजू असते भाकरीची ती वर आली पाहिजे, कारण त्याला जास्त पीठ असतं। आता याला साधं पाणी लावून घ्यायचं वरून, म्हणजे भाकरी आपली वरून कोरडी होत नाही। असं हाताने पसरून सगळीकडून पाणी लावायचं, खूप पण जास्त नाही लावायचं, फक्त व्यवस्थित असं सगळीकडे पुसून घ्यायचं पाणी। आता 1 मिनिट हे थोडंसं कोरडं होऊ देऊया। आता इथे 1 मिनिट झालं आहे, वरची बाजू थोडी कोरडी झाली आहे। आता काय करायचं, सुरुवातीला थोड्या कडा पहिल्या सुट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे भाकरी परतताना ती तुटत नाही। सगळ्या कडा व्यवस्थित मोकळ्या करायच्या।
तुम्ही जर ही भाकरी खूप वेळ अशीच ठेवलात तर ती वरून खूप कोरडी होते आणि मग त्याला खूप अशा चिरा जातात. त्यामुळे खूप वेळ नाही ठेवायची. 1 मिनिटभर झाला की याला लगेच परतून घ्यायचं आहे. हे बघा, असं परतायचं आणि आता खालची बाजू चांगली भाजूया. आता याची खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे. हे बघा, सुट्टी झाली आहे. आता काय करायचं, एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि असं कडेला थोडं प्रेस करत भाजायचं, म्हणजे भाकरीच्या कडाही व्यवस्थित भाजल्या जातात. आणि भाकरी करताना गॅस हा मोठाच ठेवायचा. आता हे असं फिरवून फिरवून भाजायचं. बघा, खालून अगदी व्यवस्थित भाजली आहे. आता परतून टाकूया. आता परत त्याला कपड्याने थोडं प्रेस करायचं आणि व्यवस्थित फिरवत ही भाकरी भाजून घ्यायची. आता इथे ही भाकरी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून तयार आहे. आता ही भाकरी काढून घेऊया. आता झुणका करून घेऊया. झुणका करण्यासाठी बाजूला कढई ठेवली आहे. कढईत थोडं तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात घालायची आहे थोडी मोहरी, जिरं आणि मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढीपत्त्याची पानं. तेलामध्ये थोडा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. इथे कांदा गुलाबी रंगावरती असा भाजून घेतला आहे. खूप लाल नाही करायचा. आता याच्यामध्ये मी 2 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी घालणार आहे. अर्धा चमचा हळद, हिंग घालायचं 1 पाव चमचा, कारण बेसन असतं, बेसन पचायला थोडं जड असतं, त्याच्यामुळे त्याच्यात हिंग घालायचा. आता हे तेलात थोडंसं परतून घ्यायचं. आता याच्यात पाणी घालूया. आता मी 2 कप याच्यात पाणी घालून घेते. तुम्हाला जेवढा झुणका करायचा आहे तेवढं पाणी घाला. आता मी इथे 4 माणसांसाठी झुणका करते, म्हणून मी ते 2 कप पाणी घातलं आहे. याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची. आता याला एक छान अशी उकळी काढून घेऊया. आता इथे पाण्याला चांगली उकळी आली आहे. अशी उकळी आली पाहिजे, म्हणजे त्यात आपण जे चटणी मीठ घातलं आहे ते व्यवस्थित शिजतं. आता गॅस कमी करायचा. आता मी त्याच कपने 1 कप बेसन घेतलं आहे. आता हे थोडं थोडं बेसन घालायचं आणि दुसऱ्या हाताने ते मिक्स करायचं. असं थोडं थोडं घालायचं. जर एकदम बेसन घातला तर त्याचं खूप असं गुठळ्या होतील, त्यामुळे थोडं थोडं घालायचं. आणि आपल्याला एक अंदाज यायला पाहिजे की आपल्याला किती झुणका घट्ट पातळ पाहिजे. आणि झुणका करताना खूप पण पीठ नाही घालायचं, नाहीतर ते एकदम असं गच्च होतं. थोडासा सेमी असा ठेवायचा, म्हणजे खूप थोडा पातळ थोडा घट्ट असं ठेवायचं. आता हे मिक्स करूया व्यवस्थित. आता याच्यात अजून थोडं पीठ घालूया. आता एवढं पीठ माझं अगदी तळात थोडं शिल्लक राहिलं आहे. आता एवढंच पीठ घालणार आहे. हे बघा, हे बरोबर झालं आहे. खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही. असा झुणका खूप छान लागतो, गरम गरम भाकरी आणि झुणका. आता हे असं मिक्स करायचं, थोडंसं फोडून घ्यायच्या गाठी आणि गॅस एकदम कमी ठेवायचा. आता याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि याला 5 मिनटासाठी अधूनमधून चेक करायचं. अधूनमधून हलवत 5 मिनटं शिजवून घेऊया. इथे झुणका आता 5 मिनटं मी अधूनमधून हलवत शिजवून घेतला आहे. बघा, अगदी व्यवस्थित झाला आहे. असा झुणका करायचा, खूप घट्ट करू नका, म्हणजे गार झाला तरी हा झुणका छान लागतो. आता गॅस बंद करूया. आता इथे आपलं झुणका आणि ज्वारीची भाकरी करून तयार आहे. बघा, भाकरी खूप छान पातळ अशी झाली आहे आणि छान अशा मऊ राहतात भाकरी. तर अशी भाकरी आणि झुणका तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.